हां 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 ये पाठवतो पाठवतो. एकने धावसंख्या पुढे जाते 6 या आकड्यावर. चांगला चेंडू, नॅचरल ऑफ ब्रेक, बाहेरून चेंडू आतमध्ये आणायचा प्रयत्न गोलंदाजाचा अंकुश. चांगली गोलंदाजी करतोय अंकुश. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकात धावा होत्या त्या फक्त 5 आणि या षटकामध्ये 2 चेंडूच्या सापतेला धावा आल्या त्या एक. अजून एका सन्मानित व्यक्तिमत्व आमच्या VIP डायसमध्ये येत असताना सहर्ष स्वागत दादा तुमचं. शॉर्ट पिच चेंडू पुल करायचा प्रयत्न आहे. पॉईंटचा कॅडवे कॅचची संधी होती. कॅच ड्रॉप होतोय आणि मिल्टीन त्याचप्रमाणे फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. साठी द्वितीय क्रमांकाचं रोख रक्कम पारितोषिक ज्या सन्माननीय आमच्या सदस्याकडून प्राप्त झाले ते म्हणजे सन्माननीय संदीप शंकर मोरवसकर यांचे सन्माननीय बंधू गणेश शंकर मोरवसकर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्याही आम्ही दत्तगुरू एकता सेवा मंडळ आणि दत्तगुरू क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही आपले हार्दिक स्वागत करत आहोत. धन्यवाद आपण या ठिकाणी येऊन आम्हाला शुभेच्छा दिलात. आमच्या या कार्यक्रमासाठी बहुमोलाचं सहकार्य केलात त्याबद्दल आपलं दत्तगुरू क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही आपले आभार मानतोय. थँक्यू दादा. आणि निश्चितच असे जे मान्यवर असतात त्यांच्या माध्यमातून या सर्व स्पर्धा संपन्न होतात. सढळ हाताने मदत करतात. कोणी ट्रॉफीज देतं, कोणी पाणी देतं, कोणी जेवण देतं, तर कोणी नाश्ता देतं, तर कोणी ड्रेस कोड देतो, कोणी बॉल देतो. या सर्व गोष्टी असतात. याच्यातून ही स्पर्धा संपन्न होते आणि त्यामुळे सर्वच मान्यवरांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभार व्यक्त करतो आयोजन कमिटीकडून. समोरच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फलंदाज होतोय बाद. संपला फलंदाजाचा खेळ. मोलाचं सहकार्य जे वेळोवेळी करतात ते आमचे या संपूर्ण दोन्ही वर्षामध्ये आम्ही ज्या स्पर्धा ह्या ठिकाणी राबविल्या त्या स्पर्धेसाठी आम्हाला भोजनाची आणि जो नाश्ताची सोय जे करतात ते म्हणजे आमचे स्वीट फॅमिली आमच्या वाडीतील खालचं घर पवार खालचं घर या घराकडून आम्हाला या स्पर्धेसाठी संपूर्ण जेवण नाश्ता चहा या स्पर्धेसाठी आम्हाला प्राप्त झालं आहे. त्यांचे आम्ही दत्तगुरू क्रिकेट संघाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे या भव्य अशा चषक आपल्या समोर दिसत आहेत ते चषक आम्हाला आमच्या दत्तगुरू एकता सेवा मंडळातील आमच्या वाडीतील उगवती ठोसरवाडीतील सन्माननीय जांभळे परिवार संपूर्ण जांभळे परिवाराच्या वतीने आम्हाला हे उत्कृष्ट असे चषक या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले आहेत. त्यांचे आम्ही दत्तगुरू क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही आभार मानतोय. पुढचा बॉल. अजून एक चांगला चेंडू. नॅचरल ऑफ ब्रेक. बाहेरून चेंडू आतमध्ये आणला. स्विंग अँड मिस. येतोय डॉट बॉल. सेमीफायनल 2 ची लढत एकतर्फी होताना पाहायला मिळते. चेंडू झालेले ते 5. धावा झाल्या धावफलकावर 7. म्हणजे टोटल 11 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर 7 तुम्ही पाहू शकतात. शेवटचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉल. षटक समाप्तीचा इशारा देखील झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 गडीच्या मोबदल्यात 7. DJ
तर आत्मविश्वास देऊन जाईल. या ठिकाणी आमच्या दत्तगुरु एकता सेवा मंडळाचे सन्माननीय सदस्य संतोष शंकर जांभळे या ठिकाणी आमच्या या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचाही यथोचित्त सत्कार आम्ही आमच्या दत्तगुरु एकता सेवा मंडळाच्या वतीने दत्तगुरु क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत. आमचा अष्टपैलू खेळाडू आणि याच दरम्यान तुम्ही पाहू महेंद्र शकता, पवार महेंद्र पवार आपल्याला विनंती करतो आपण संतोष शंकर जांभळे यांचा आपण सत्कार करायचा आहे. आणि याच दरम्यान तुम्ही पाहू शकतात आमच्या महिला सदस्य, महिला वर्गातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या नंदकिशोर ठोसार यांच्या सौभाग्यवती ॲडव्होकेट शीतलताई नंदकिशोर ठोसार यांच्या पत्नी देखील इथे आलेल्या आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण महिला सहकारींचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 21 धाव्यांचं लक्ष्य, शेवटच्या बॉलवर आलेला तो षटकार, आत्मविश्वास दुणावला असेल मी तरी म्हणेन. प्रथम फलंदाजी करत असताना रुद्र 11 संघाचा शेवटच्या क्षणावर काय होणार पण थोडासा प्रतिकार पाहायला मिळाला. फायटिंग टार्गेट उभा केला आहे. 20 धावा धावफलकावर, 21 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये, म्हणजे प्रति षटका 7च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आमच्या दत्तगुरु क्रिकेट संघासाठी या स्पर्धेसाठी बहुमूल्य असं आम्हाला पारितोषिक प्राप्त केलं आहे. आम्हाला आर्थिक सहकार्य या आमच्या दत्तगुरु एकता सेवा मंडळाच्या सदस्याकडून आम्हाला प्राप्त झालं आहे. असे सन्माननीय सदस्य आणि दत्तगुरु क्रिकेट संघाचा एक अष्टपैलू खेळाडू तेजस जनार्दन पवार ठोसर यांना मी विनंती करतो आपण सत्कार कक्षामध्ये यायचा. आपला सत्कार आमच्या दत्तगुरु क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सौरभ पवार यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत. तेजस ठोसर आपल्याला विनंती करतो आपण सत्कार कक्षामध्ये यायचं आहे. पाहू शकतात की सन्माननीय व्यक्तिमत्व आमचे रवींद्र दादा ठोसार यांच्या सौभाग्यवती तुम्ही पाहू शकता आदित्य रवींद्र ठोसार यांचं देखील इथे आगमन झालं आहे. दत्त गुरु सेवा मंडळाच्या त्या सदस्य आहेत त्यांचं देखील इथे आगमन झालं आहे. तर सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे आमच्या दत्तगुरु एकता सेवा मंडळाचे सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट सौ शीतल नंदकिशोर ठोसर या ठिकाणी आमच्या या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचेही आम्ही दत्तगुरु एकता सेवा मंडळाच्या वतीने आम्ही स्वागत करतोय, त्यांचे आभार मानतोय. आणि खरंच संपूर्ण चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आमच्या महिला वर्गाकडून मिळाला आहे, आमच्या मान्यवरांकडून मिळाला आहे, आमच्या ज्येष्ठांकडून आम्हाला हा संपूर्ण पाठिंबा मिळाला आहे. आणि स्पर्धा कुठलीही असो तुम्ही तिकडे जाणं, जातीने उपस्थित राहणं हे प्रत्येक सन्मानित व्यक्तिमत्वाचं काम असतं. आणि ते काम करत असताना आमच्या सर्वच महिला वर्ग आहेत, ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत, मान्यवर आहेत, काही उद्योजक आहेत. त्यामुळे सर्वांचंच आम्ही या आयोजन कमिटीकडून सहर्ष स्वागत करतोय. वळतोय मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. 18 चेंडू 21ची गरज. पहिला चेंडू पूल करायचा प्रयत्न. नारायण यांचा कॅचची संधी होती, कॅच ड्रॉप होतोय, चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. नारायण यांनी आगाज केलाय. समीकरण सुद्धा बदलतंय. 17 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. 17 चेंडू 17 धाव्यांची गरज. दत्तक गुरु क्रिकेट क्लब यानंतर तुमची लढत आहे. तुमचा संपूर्ण संघ आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. यानंतरची लढत तुमची आहे. 17 बॉल 17 धाव्यांची गरज. चांगला चेंडू हाताळलाय. क्लीन बोल्ड होता ते. फलंदाज होतोय तो बोल्ड. त्रिफळा चित. त्याचप्रमाणे सर ह्या ठिकाणी आमच्या दत्तगुरु क्रिकेट संघाचा आमचा अष्टपैलू खेळाडू दिनेश प्रकाश ठोसर ह्याच्या सौभाग्यवती ह्या ठिकाणी मनाली दिनेश ठोसर या ठिकाणी उपस्थित झालेत. आमच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे आमच्या दत्तगुरु क्रिकेट संघाचा आमचा अष्टपैलू खेळाडू अमित जांभळे यांच्या सौभाग्यवती अस्मिता अमित जांभळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आम्ही आमच्या दत्तगुरु क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच आमच्या दत्तगुरु क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कमलाकर मुकुंद जांभळे यांच्या सौभाग्यवती सौ कृतिका कमलेश जांभळे
याही ह्या ठिकाणी आमच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले आहेत. त्यांच्याही आम्ही आमच्या दत्तगुरू क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही आभार मानतो आहोत. चांगली स्पर्धा आहे, चांगलं आयोजन आहे, नियोजन आहे. तुम्ही पाहिलं तर DCC चषक 2026 मधले मान्यवरांची रेलचाल तुम्ही पाहिली आहेत. महिला वर्ग देखील याच्यामध्ये कमी राहिलेला नाही आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 2 धावा आलेल्या. अलोन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय, फ्लम्बिंग होतोय. क्षेत्ररक्षक त्याचा फायदा उचलला. दोन्ही बॅटर्सने 2 धावा पळून काढल्या आहेत. 2ने धावसंख्या पुढे जात असताना 9 या आकड्यावर, 8 या आकड्यावर. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या ॲडव्होकेट सौ शीतल नंदकिशोर ठोसर यांच्या सहसहकारी माधवी पाटील यांच्यासोबत या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांच्याही आम्ही आमच्या दत्तगुरू क्रिकेट संघाच्या वतीने आपले आभार मानतो, आपले स्वागत करतो आहोत. याच दरम्यान एक येतोय खराब चेंडू, व्हाईट बॉल. धावसंख्या जाते ती 9 या आकड्यावर. अजूनही तुम्ही पाहू शकता तर 12 धाव्यांची गरज. समोरच्या दिशेने चेंडू फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप होतोय, घाई केली आणि गेल्या चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 15 आणि येणारे 12 चेंडू, 6 धाव्यांची गरज. बॅटर्स नेम सांगा जरा, बॅटर्स नेम. चला थोडा स्पीडअप करा. सिद्धेश बॅटिंगवर आहेत. 12 चेंडू, 6 धाव्यांची गरज. यानंतरची लढत असेल ती मेगा फायनलची. जवळपास 5:15 होऊन गेलेले आहेत. मेगा फायनलची लढत, यानंतरची लढत. दत्त गुरु क्रिकेट क्लब ऑलरेडी मेगा फायनलमध्ये दाखल झालं आहे. मेगा फायनलचे तिकीट त्यांना मिळालं आहे. बघूया तू यातून कुठल्या संघाला हे तिकीट मिळतं आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेचून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. तोपर्यंत धावा मिळतील 2 आणि जिंकण्यासाठी आता फक्त 4 धाव्यांची गरज. येणारे 11 चेंडू, 4 धाव्यांची गरज. एकतर्फी हा सामना पाहायला मिळालाय आम्हाला. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने हॅमर केलाय. बघूया किती धावा मिळतील. यावेळी चुकी होणार नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय. धावचीच्या स्वरूपात बाद. संवाद मधला बाजूला झाला, निर्माण झाला वाद आणि फलंदाज होतोय धावचीच्या स्वरूपात बाद. सिद्धेश धावचीच्या स्वरूपात बाद. धावा करायच्या आहेत अजूनही 3. चेंडू शिल्लक असतील ते 10. एकतर्फी मॅच आणि एकतर्फी प्रेम आम्हाला कधीच मान्य नाहीये. हेच या सामन्यातून दिसून येत आहे. यावेळी कट केलाय. लेट कटचा एक चांगला फटका. गली रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहे. तोपर्यंत मिळते ती 1 धाव. अजूनही 2 धाव्यांची गरज. न्यू बॅट्समन भागेश तुम्ही पाहू शकता आता स्ट्रायकिंग एंडवर. 9 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. तर सज्ज राहायचं दत्त गुरु क्रिकेट क्लब उगवती ठोसरवाडी या संघाने. मेगा फायनल ज्या सामन्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो सामना आता जवळच आलेला आहे. क्षेत्ररक्षण देखील आता क्लोज करण्यात आलं आहे, जवळ करण्यात आलेलं आहे. यावेळी टॉपेज पुन्हा एकदा गली रिझनमध्ये ते क्षेत्र फ्लम्बिंग झालेत आणि चेंडू थांबणार नाहीये आणि मिळतोय तो विजयाचा चौकार आणि संघ जिंकलाय. तुम्ही पाहू शकता आता गगनगिरी संघ पोचलाय मेगा फायनल मध्ये.